ध्येयपूर्तीसाठी आत्मविश्वास व परिश्रमाची गरज. तालुका कृषी अधिकारी अजय वाढे. द न्यू एरा हायस्कूलमध्ये 10वी-12वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. विद्यार्थ्यांना जीवनात ध्येयपूर्ती करायची असेल तर प्रत्येकाने आपला आत्मविश्वास वाढवून कठोर परिश्रम केले पाहिजेत, असे मौल्यवान मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी अजय नामदेव वाढे यांनी इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात विद्यार्थ्यांना केले. जळगाव जामोद येथील द न्यू इरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 21 जानेवारीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा तालुका कृषी अधिकारी बुलढाणा अजय नामदेव वाढे हे उपस्थित होते. तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक शेख सलीम, पर्यवेक्षक ओंकारराव तायडे व पर्यवेक्षक प्राध्यापक सुहास वाघमारे हे मान्यवर म्हणून मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक शेख सलीम यांनी केले. कार्यक्रमात प्रमुख अतिथी तथा शाळेचे माजी विद्यार्थी तालुका कृषी अधिकारी अजय नामदेव वाढे यांनी विद्यार्थ्यांना आगामी 10वी व 12वीच्या बोर्ड परीक्षांसाठी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मंगेश गिरहे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिक्षिका सौ भुजबळ यांनी केले. 5 शब्द आमचे पाठ करून घ्यायचे सायन्सचे. मला काहीच वाचता येत नव्हतं इंग्लिशमध्ये, म्हणजे एकदम साधारण जनरल, म्हणजे इव्हन सर शब्दांतर पाठांतर घ्यायचे तर रोज त्यांचा आल्याला 5 शब्द विचारायचे, पटपट एकाला विचारायचं, आपण मारायचे. मी त्यातला रोजचा एक मेंबर होतो. मग 5वी मध्ये काय झालं, सायन्सचा पेपर आला फर्स्ट टर्मचा. त्याच्यामध्ये मला सायन्सचा पेपर आल्यानंतर जे क्वेश्चन्स असतात ना, ते काय हे समजत नव्हतं. ठीक आहे, मग मी काय करायचो, उत्तर लिहिताना क्वेश्चन मार्कचं चिन्ह काढायचो आणि तसं प्रश्न लिहून टाकायचो. मग असं झाल्यावर आमच्या तेव्हा प्रिन्सिपल आम्हाला भगत सर होते. मग लिहून टाकल्यानंतर इंटरनल मार्क्स 30 पैकी 30 आमचे गोमाच्यासाठी देत होते आणि 5 मार्क सरांनी कसे तरी वाढून मला 35 मार्कवर पास केलं इयत्ता 5वी मध्ये सायन्समध्ये. मग घरचे म्हणायचे, आम्ही तुला एवढ्या महागाच्या ट्युशन लावले आणि तू काय तिकडे जातो, असं तसं त्यांचे बोलणे खाऊन घेतले. आपल्या अभ्यासात स्वतः प्रामाणिक राहिलो आणि नंतर मग 12वी चांगले पर्सेंटेज भेटल्यानंतर तो माझ्या जीवनातला खरा टर्निंग पॉईंट होता. म्हणजे काय, डिग्री प्रत्येक जण करते, पण ती डिग्री कुठून आपण करतो याच्यावर आपण काय बनणार हे ठरते. ठीक आहे, इंजिनिअरिंग प्रत्येक जण करणार, कोणी कोणत्या कॉलेजमधून करेल, कोणी कोणत्या कॉलेजमधून करेल, कोणी पुण्याला CUT मधून करेल, कोणी VJIT मुंबई मधून करेल, MBBS ऍडमिशन कोणी JJ मधून करेल, कोणी पुण्यातून करेल. तर अशा तुम्ही कोणत्या वातावरणात राहता त्याच्यावर सगळं तुमचं डिपेंड आहे करिअर. ठीक आहे, आता याच्यामध्ये मग मी ठरवलं, आधी तर ठरवलं होतं इंजिनियर व्हायचं. म्हणजे मी माझ्या एम मध्ये ते कन्फर्म नव्हतं मला, पण तुमच्यासारखं काही असतील की आता असून एम ठरवलं, पण बरेच विद्यार्थी असतील की अजून काही ठरवलं नाही. ज्या फ्लो मध्ये चालायचं त्या फ्लोत चालतात. पण आपले रिलेटिव्ह आहे किंवा आपले शेजारी आहे किंवा हाताचा आपला जळगाव मधला किंवा या परिसरातला समाज आहे, त्यांना कॉम्पिटिशन हे काही समजत नाही. मग ठरवलं, 4थं वर्ष झालं. 4थ्या वर्षात असं आलं की नाही, आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये काहीतरी नोकरी पाहिजे. मग मी ठरवलं की आता MPSC कडे वळायचं. UPSC बंद करून ते पुस्तकं जमा करून ठेवले, माझं MPSC कडे आलं. मग MPSC कडे येत असताना मग ठरवलं की शॉर्ट मध्ये परीक्षा होती, महाराष्ट्र वनसेवा, म्हणजे जे RF वगैरे फॉरेस्ट एस्केप जे म्हणतात ते परीक्षेचा अभ्यास करत होतो. मग त्याची प्रिलिमचा अभ्यास केला, फार 18 तास अभ्यास करायचे, काहीच नाही. म्हणजे सकाळी इव्हन 6 वाजता उठणे, 7 वाजता लायब्ररीत झाले. म्हणजे 7-12चा आमचा प्रोग्राम होता. जसं 7-12 असतो ना शेतीत झाला, तसा 7-12चा आमचा प्रोग्राम होता. सकाळी 7 ते रात्री 12. रूम मध्ये आम्ही 8 जण होतो. 8ही जण मोठमोठे क्लासरूम अधिकारी आहेत. एका रूम मध्ये आम्ही, म्हणजे आमच्या कॉलेजची अशी परंपरा होती की पासआउट झाल्यानंतर विद्यार्थी जोपर्यंत नोकरीवर लागत नाही तोपर्यंत त्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहतो. म्हणजे इव्हन आमचे ज्युनियर मुलं जे असतील ते आम्हाला कॉपरेट करतात आणि तिथं त्या वातावरणामध्ये सगळे अभ्यास करतात. एका दिवशी आपण कधी लेट उठलो 8 वाजता तर स्वतःला लाज वाटते, कारण 7 वाजता सगळे लोक लायब्ररीत गेलेले असतात. कारण लायब्ररी म्हणजे हॉस्टेल पूर्ण खाली होऊन जातो. हा आहे त्या वातावरणाचा परिणाम. ठीक आहे, वातावरण हे सर्वात महत्वाचं आहे. नंतर महाराष्ट्र वनसेवा करत असताना प्रिलिमचा भरपूर अभ्यास केला, 18 तास, पण शेवटी 2 मार्कांना प्रिलिम गेली. ठीक आहे, मग प्रिलिम गेल्यानंतर मग असं लक्षात आलं की नाही